मेहता का उल्टा चष्मा. याच गोष्टीवर अजून एक शेर आहे. तिचा चेहरा जसा ब्युटिफुल मून, तिचा चेहरा जसा ब्युटिफुल मून, चुकीच्या वेळेवर वाजतो फोन. गप्प बसा मिया, गप्प बसा. शेर नाही ऐकवत आहे, फोन वाजतोय आमचा. शेर ऐकवतोय. हॅलो जेठा मिया, आता तर फुल असं वाटतं की तुम्हाला चावी मिळाली आहे. नाही मिळाली नाहीये, पण खूप लवकर मिळेल. पण तू जरा ये ना इकडे. आता आम्ही आमच्या मित्रांसोबत शायरी संजीदगी मध्ये फनाय गुमार होतो आहोत. काय होतंय तुला? शायरी संजीदगी. राहू दे मिया, तुमच्या लक्षात येणार नाही. तुम्ही एवढंच लक्षात घ्या की आम्ही खूप बिझी आहोत आमच्या शायरीमध्ये. अरे भाऊ, शेरो शायरी नंतर करून घे. ती चावी कुठल्याही क्षणी माझ्या हातात येईलच. तू लवकर इकडे ये ना. बस असं समजा की चावी तुमच्या हातात येताच मी तुम्हाला तुमच्या शेजारी दिसेन. चावी जेव्हा तुमच्या हातात येईल तेव्हा तुम्ही मला फोन करा. अरे घनसू भाऊ, चावी मला मिळणार, त्याच्यानंतर मी तुला फोन करणार, त्याच्यानंतर तू निघणार. मग किती वेळ निघून जाईल ना भाई. तू ये ना भाऊ. तुला तर माहितीये ना की मामला किती संगीत आहे. अरे संगीता नाही मिया, संजीदा संजीदा. अरे ते जे काय असेल ते तुला समजलं ना भाऊ. मग आता ये ना, लवकर ये ना भाऊ. हो येणार येणार. पण यावेळी तुमच्या परिस्थितीवर मला एक चांगला शेर आठवला आहे. अरे घनसू भाई, एक 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 रिक्वेस्ट करू का प्लीज? हा करा करा. काय आहे की शायरी ऐकण्याची ना फोनवर मजा नाही येणार. इथे समोरासमोर येऊन ऐकव ना. ठीक आहे मिया, तुम्ही तसं म्हणताय तर तसं करूया. आम्ही आता लगेच निघतो. हा, आणि ऐक भाऊ, टॅक्सी रिक्षा जे काही मिळेल ते पकडून या. पैशाची काळजी करू नकोस, पैसे मी देईन. ठीक आहे? ठीक आहे, पोहोचतो पटापट. पटापट येतो. हा चला, घनसू येतोय, भिडे पण येईलच. दर्शनवन मिया, लवकर करा तुमची ऑटो स्टार्ट. जेठा भाऊ कडे पोहोचायचंय आपल्याला फास्ट. चला निघूया. अरे मिया, आमची बॅग देऊन घेतली तुम्ही हा? सुटी? हा सुटी बोल. ओय जेठाप्रा, एक खुश खबर आहे. अच्छा काय? मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊ नाही. ओय खूप दिवस झाले आपण लोकांनी पार्टी शर्टी केली नाही, म्हणून मी विचार केला की आपण आज पार्टी शर्टी करूया. आणि असंही गॅरेज मध्ये काम खूप कमी आहे. मी गॅरेज मध्ये सगळा इंतजाम करून ठेवीन यार. हॅपी, तू काय करतो इकडे? बोलणं ऐकतोय माझं. जा 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 जा, लस्सी घेऊन ये सगळ्यांसाठी. चल जा. जेठाप्रा, कसा वाटला प्लॅन? तू म्हणशील तर सगळ्यांना फोन करून कन्फर्म करू का? नाही सोडी, मला नाही जमणार यायला मित्रा पार्टी बिर्टी करायला. मी जरा टेन्शन मध्ये अडकलोय. टेन्शन? सोडी इथे असताना टेन्शन? ओ या टेन्शनची तर मी बँड बाजा वरात काढून टाकेन. दस टेन्शन की आहे? नाही नाही, हे जरा वेगळं टेन्शन आहे. यात तू काही करू शकणार नाही. जेटाप्रा, नाही करू शकलो ही नंतरची गोष्ट आहे, पण काय झालं ते तर सांग. अरे काय सांगू सोडी, ते काय झालं की. ठीक आहे जेटाप्रा, मी आता येतो. नाही नाही सोडी, भिडे येतोय ना, तो बोलेल सेक्रेटरी बरोबर, चावी मिळून जाईल, सगळं ठीक होईल मग. ओय जेठाप्रा, भिडूच्या प्लॅन ए ने जर काम नाही केलं तर माझा प्लॅन बी उपयोगात येईल ना. प्लॅन ए, प्लॅन बी? अरे जरा विचार कर. प्लॅन ए मध्ये समोरच्या सेक्रेटरी साहेबांनी आपल्या सेक्रेटरी साहेबांना चावी नाही दिली, तर मग आपण प्लॅन बी ऍक्टिव्हेट करूया. आणि त्या प्लॅन मध्ये चावीची गरजच लागणार नाही. ओय चावी शिवाय दरवाजा उघडून जाईल. कसं काय? ओय खूपच सिंपल शी गोष्ट आहे यार. ओय लातो के भूत बातों से नहीं मानते. मी एक लात मारेन ना, समोर दरवाजा उघडून जाईल. अरे नाही नाही सोडी, आपल्याला काही तोडफोड करायची नाहीये. हे तर बेकायदेशीर होईल. त्या घराचा मालक उलटी आपल्यावर केस करेल बाबा. ठीक आहे जेठाप्रा, मी काही तोडफोड नाही करणार, पण यार मी तुझ्यासोबत येऊ तर शकतो ना. या कठीण परिस्थितीत मी जरी काही करू शकलो नाही तरी तुला हिम्मत तर देऊ शकतो ना. ठीक आहे जेठाप्रा, मी येतोय. अच्छा सोडी ऐक. शेठजी, भिडे भाऊ अजूनपर्यंत नाही आलेत. आलो आलो आलो. हो. हा पोपटलाल? ते बेडेने मला तुझ्या प्रॉब्लेम बद्दल सांगितलं ना, मला पण खूप काळजी वाटायला लागली रे तुझी, म्हणून मी त्याच्या बरोबर आलो. म्हटलं एका बरोबर एक चांगला ना. अच्छा अच्छा. आणि दुसरं काय ना, मी पत्रकार आहे ना. हो ते पण बरं. आणि मीडियाची ताकद तर तुला माहितीच आहे ना. हो मित्र, चांगला केलास तू आलास. अच्छा भिडे, चल चल तू बोलून घे पटकन. सेक्रेटरी बरोबर बोलून घे. चल. मी बोलतो जेठालाल, पण त्याआधी दुकानाचं लिकेज जरा बघून घेऊ. हो बघून घे. ते काय ना, दुकानाची परिस्थिती कळली असती ना, म्हणजे हो तर मी कुठे नाही म्हटलंय. चल ना बघूया ना, चल. काय चाललंय? कोण आहे ती माणसं? दीज आर स्वीट स्लम पीपल्स. नटू काका, पीपल्स नसतं, पीपल असतं. अरे एक असेल तर पीपल, हे तर खूप सारे आहेत ना, म्हणून पीपल्स. नटू काका, अनेक असतात म्हणूनच पीपल. अरे भाऊ सोड ना, त्यांना काय बोलायचं ते बोलू दे ना भिडे. चुकीचं इंग्लिश बोलतायत. अरे पण आता काय फायदा शिकून, त्यांचं झालं आता सगळं भाऊ. अरे
पण हे काय अरे आहे? बाबा पाणी भरतायत ते लोक, सोड ना भाऊ त्यांना तू. जशी ती पाण्याची पाईपलाईन फुटते आणि लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून पाणी भरायला येतात, तसंच आमच्या दुकानात सुद्धा लिकेज झालं आणि सगळ्या ठिकाणाहून लोक इथे पाणी भरायला आले आहेत. ए पोपटलाल, काय करतोयस तू? फोटो काढतोय मी. तुफान एक्सप्रेस मध्ये आर्टिकल छापून आल्यानंतर धिंगाणं होईल मस्तपैकी. जबरदस्त भानगड आहे. म्हणजे आर्टिकल मध्ये माझ्या दुकानाचं पण नाव येणार? नाव तर द्यावंच लागेल ना बाबा. अरे वेळ लागलाय का तुला? अरे नाव खराब होईल ना माझ्या दुकानाचं. कोण खरेदी करायला येईल मग इकडे? डिलीट मार तू, डिलीट मार. हो करतो. चला भाऊ, आज चला. अरे केलेल ना डिलीट, तू काय बघतो आणखी? ये आत ये भिडे. हे बघ बघ दुकानाची अवस्था बघ. जेठालाल, तुझ्या दुकानाची अवस्था तर खरंच वाईट आहे. इकडे तर झरा वाहतोय. तेच तर ना भाऊ, एकतर दिवाळी तोंडावर आली आहे, समजत नाही काय करायचं ते. हे लिकेज तर लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे. अरे म्हणून तर भिडेला बोलवलंय. हा त्या सेक्रेटरीशी बोलेल आणि याचा तो ऐकेल आणि मग तो घराची चावी देईल आणि मग आपण काम करू शकू. चला पटकन जाऊन त्याला आपण समजावून ए, सांगू. थांब पोपटलाल, 1 मिनिट थांब. अरे असं नाही जाऊ शकत सेक्रेटरीशी बोलायला. का नाही जाऊ शकत? जेठालाल, तो सेक्रेटरी आहे भाऊ, तो एका सन्माननीय पोस्टवर आहे. आपण असंच उठून त्याच्याकडे नाही जाऊ शकत. अरे आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही तुझ्याकडे निघून येतो लगेच. हो. नाही, माझी गोष्ट वेगळी आहे पोपटलाल. मी खूप कोऑपरेटिव्ह आहे. सगळे माझ्यासारखे नसतात ना. आणि तसंही दुपारची वेळ आहे. कोणाच्याही घरी जायच्या आधी त्याची परवानगी घ्यायला हवी ना फोन करून. अरे कसली परवानगी? 1 नंबरचा बावळट आहे तो सेक्रेटरी. काही परवानगीची गरज नाही. असंच जाऊया, चला. ही काय सेक्रेटरी बावळट नसतो. मग तो कोणी असो, एका सन्माननीय पोस्टवर येतो. नाही, फोन करून परवानगी तर घ्यावीच लागेल. माझ्याकडे नंबर नाहीये त्याचा. कसा नट्टू काका, इतक्या वेळा त्याच्याकडे मेंटेनन्सचा चेक घेऊन जाता. त्याचा नंबर ठेवला पाहिजे ना. नंबर नाहीये त्याचा तुमच्याकडे. अरे शेठजी, वाय आर यू शाउटिंग? काम डाऊन प्लीज. माझ्याकडे त्याचा नंबर आहे. घ्या. मग द्या भिडेला द्या त्याचा नंबर द्या. अरे तू कर फोन. अच्छा भाऊ द्या, मला द्या. डायल 98. जेठालाल, स्पीकरवर ठेव. मला त्याचं बोलणं ऐकायचंय. काय बोलणं ऐकल्यावर कळेल ना कोणत्या प्रकारचा माणूस आहे, तर समजून सांगायला सोपं जाईल. ठीक आहे. हॅलो. नमस्कार सेक्रेटरी साहेब, मी जेठालाल गडा बोलतोय, ते गडा इलेक्ट्रॉनिक्स मधून. ओ 8 नंबरी. हो. तुमची हिम्मत कशी झाली मला फोन करण्याची? हे बघा तुम्ही असे नाराज होऊ नका. ते मान्य आहे मला की मी जरा रागात जास्त बोलून गेलो, पण आता मी खूप दिलगिरी व्यक्त करतो. मला माफ करा प्लीज. ही तर कमालच झाली. हे 8 नंबर वाले स्वतःची चूक एवढ्या लवकर मान्य करत नाही. ठीक आहे, बोला काय काम आहे? काय आहे ते, माझा एक मित्र आहे मिस्टर भिडे, त्यांना जरा तुम्हाला भेटायचंय. कशासाठी भेटायचंय त्यांना? ते मी जिथे राहतो ना गोकुळधाम सोसायटी मध्ये, तर हे जे भिडे साहेब आहेत ना, ते तिथले सेक्रेटरी आहे. तर काय एक सेक्रेटरी दुसऱ्या सेक्रेटरी बरोबर बोलला तर हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर काहीतरी तोडगा निघू शकेल. हे बघा जेठाची, आता तर मी भेटू शकत नाही, कारण मी ऑलरेडी घरातून निघालेलो आहे. कुठे जायला निघाला आहात? ते काय जेठाची, खरं म्हणजे मी अजूनपर्यंत अविवाहित आहे. आणि आमचे अंकेश्वर महाराज आहेत ना, त्यांनी माझ्यासाठी एका 6 नंबरच्या मुलीचं स्थळ पाठवलं. त्यामुळे मी त्या मुलीला भेटायला चाललोय. आणि आजची तारीख आणि आताची वेळ अशी आहे की त्या मुलीला भेटणं शुभ असेल. हॅलो, मी पोपटलाल बोलतोय. जेठालालचा मित्र आहे मी. गोकुळधाम सोसायटी मध्ये पण राहतो. वरिष्ठ युवा पत्रकार आहे. कसं आहे ना, माझं पण अजून लग्न झालेलं नाही आहे आणि माझा नंबर पण 6 आहे. तर तुम्ही मला सांगू शकाल का मी कोणत्या नंबरच्या मुलीला भेटलो तर माझं लग्न होईल पटकन? सांगा ना तुम्ही. हे बघा, आजच्या तारखेला तर मी 6 नंबरच्या माणसाला काही सांगू शकत नाही. का? कारण जर का मी आज 6 नंबरच्या माणसाला काही सांगितलं तर त्याचं लग्न कधीच होणार नाही. तरीही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी. नाही, मला काहीच बोलायचं नाही. तुम्ही जेठाशीच बोला. हा, भिडेला दे. भिडे बोल ना. हा, हॅलो. काय नाव काय यांचं? बाबूराव. अरे महाराष्ट्रीयन आहेत. नाही महाराष्ट्र, सॉरी, बाबू कुमार. ओ अच्छा. नमस्कार बाबू कुमारजी. मी आत्माराम तुकाराम भिडे बोलतोय, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. मला तुमच्याशी असं बोलायचं आहे. हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं असेल तर नंतर बोला. आधी तुमची जन्मतारीख सांगा. 17. 17. ओ, म्हणजे तुम्हीही 8 नंबरी. ही तर खूपच मोठी गडबड झाली.
हे बघा, मी आज 8 नंबरवाल्याची काहीच मदत करू शकत नाही. आणि हो, हे मी जेठाजींना सांगितलं होतं. तू पण 8 नंबर आहे. अरे यार, मग हे सांगायची काय गरज होती? दुसरा नंबर सांगायचा ना. अरे मला काय माहित त्याला प्रॉब्लेम आहे 8 नंबरशी ते. हे बघा ना बाबू कुमारजी, इथे ना अवस्था खूप खराब आहे. तुम्हाला आम्हाला मदत करावीच लागेल. मी तर डोंबिवलीला चाललोय. हा, डोंबिवली? मग तुम्हाला परत यायला रात्र होईल. नाही, सकाळ होणार. हा? काय आहे, एवढ्या लांब चाललोय तर मी परत नाही येणार आहे. तिथे माझे मामा राहतात 2 नंबरचे. रात्री त्यांच्याकडेच थांबणार अरे आहे. देवा, जर तुम्ही तिकडे राहिलात तर मग जेठालालच्या दुकानाचं लिकेज कसं थांबणार? बघा, तुम्ही पण सेक्रेटरी आहात, मी पण सेक्रेटरी आहे. या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही फार लांब गेला नसाल तर प्लीज युटर्न घेऊन परत या. इथे आम्हाला चावी द्या. तुमच्या समोर आम्ही लिकेजचं काम करून घेऊ. हा, हे बघा, तुम्हीही 8 नंबरी आहात आणि आज मला वाटलं तरी तुमची मदत नाही करू शकत. आणि तुम्ही फोनही कधी केलात तर मी घरातून बाहेर पडलोय तेव्हा. बाबू कुमारजी, तुम्ही प्लीज पटकन युटर्न मारून परत या. मला चावी द्या. मी तुम्हाला वचन देतो की आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आम्ही पटकन लिकेजचं काम करून घेऊ. आमचा प्लंबर पण रेडी आहे. हो. हे बघा, 3 गोष्टी. पहिली गोष्ट की मी 6 नंबरवाल्या मुलीला भेटायचं टाळू शकत नाही. माझ्या लग्नाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, मी फ्लॅटच्या मालकाच्या परवानगीशिवाय तुम्हाला चावी देऊ शकत नाही. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही आणि जेठाजी दोघंही 8 नंबरी आहात. तर आज तर तुमचं काम काही होणारच नाही. ठीक आहे, तर मी फोन ठेवतो. हे बघा, मला तुमच्याबद्दल खूप सहानुभूती आहे, पण मी बांधील आहे. अरे नकोय कसली सहानुभूती. आणि तू मुलगी बघायला निघालायस ना, मी तुला श्राप देतो की तुझंही पोपटलाल सारखं लग्न होणार नाही आयुष्यभर. काय बोललो? अरे मला काय मध्ये आणलं तुम्ही? मी काय केलं? मग असं का म्हणाला मी बिन लग्नात आयुष्यभर राहीन? मी असं बोललो? अरे याला काय विचारतो? आता तर तू म्हणाला की आयुष्यभर पोपटलाल सारखा बिन लग्नाचा राहशील. नाही, सॉरी भाऊ, माझी अजिबात इच्छा नाहीये की तुझं लग्न व्हावं. काय? अरे म्हणजे मला असं म्हणायचं होतं की माझी अशी इच्छा आहे की तुझं लग्न कधीच न हो. काय? तुला काय ऐकायचं आहे? माझं लग्न लवकर व्हावं. हा, मग तुझं लग्न लवकर हो आणि एकसारखं परत होत राहो. अरे काय जाऊ दे ना, बोलतोय? लिकेज त्याच्या डोक्यात गेलंय बाबा. शांत राहा. शेठजी, सेक्रेटरी तर मदत करत नाहीये आणि आधीच तुम्ही घनसू गायरला फोन करून इथे बोलवलं आहे. शेठजी, जेव्हा घनसू प्लंबरला हे कळेल की चावी मिळाली नाहीये, त्याला परत जावं लागेल, तर तो अजून नाराज होईल ना शेठजी. हा शेठजी, आणि ह्या वेळेला घनसू घायलचे नाराज होणे आपल्यासाठी जराही चांगले नाहीये. हो, मी घनसूला फोन करून सांगतो आता.